मित्रांनो, इकडं कांदे भरणीचं देखील काम चालू आहे, पाणी भरण्यासाठी. आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आपले या ठिकाणी कांदे परत आपण पेरतोय. ते आपण मागे पुढे यासाठी पेरतोय की जी आपली निंदणी असते किंवा औषधाची फवारणी, खताचं संगोपन वगैरे जे करतो ते आपल्याला व्यवस्थित वेळेवर करता यावं, त्यासाठी वेळ भेटावा, कामाचा सर्व एकखटी लोड येऊ नये, त्यासाठी आपण हे मागे पुढे पेरत असतो. तर हे पेरणी यंत्र आहे. यात बऱ्याच लोकांना असं डाऊट होता की हे जे बी छोटं आहे तर ते मशीन उचलतं कसं. तर त्यासाठी या मशीनमध्ये ही जी दिसते ही छोटी चक्री आहे, ही बरोबर एक एक बी उचलते आणि त्यानंतर याची जी लागवड आहे ती व्यवस्थित होते. अशा पद्धतीचे हे मशीन आहे. याला मागे वाफे सपाट करण्यासाठी एक सपोर्ट आहे सरळ, ज्याने जी ढेकळं वगैरे ते वरंब्याला बरोबर लागतं. आणि साईडनी ही जी काही पट्टी दिसते, या पट्टीमुळे जी वाफ्याला वरंबे भर लागते. आणि छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर केलं तर ते अधिक व्यवस्थित असतं, कारण की आपण बघू शकतो की जे हे वाफे आहे, हे वाफे आपल्याला पाणी भरण्यासाठी एकदम योग्यरित्या पडतात, जास्त मोठे होत नाही, पाणी पण जुळून चालतं, भरणी पण व्यवस्थित होत त्याची. हे जे मशीन आहे, या मशीनला हे बाहेरून एक ॲडजस्टमेंट केलेलं आहे आपण याची चक्री, कारण की जे वरंबा असतो वाफ्याचा बांध, त्या बांधावरती जे काही बी ती पडत नव्हतं, तर एक या साईडनी आणि एक तिकडच्या साईडनी, दोन्ही साईडनी आपण हे वाढवून घेतलेलं आहे, जेणेकरून वरंब्यावरची जी जागा आहे ती शिल्लक राहत नाही. आणि जो खरा कांदा होतो तो वरंब्यावरतीच त्याचा जास्त कस असतो, कारण की माती वगैरे जास्त आहे, त्यामध्ये कांदा फुगवण जास्त होते. अशा प्रकारे हे मशीन आहे. ज्यामुळे आपण मजुरी आणि जे बांधण्याचा खर्च जे आपण सांगतोय तो आपला वाचतोय. अशा प्रकारे हे वाफे पण पाडतंय. ज्या ठिकाणी आपले लाईनचं पाणी पडतं त्या ठिकाणपासून असा फक्त एक पाट घालून घ्यायचं आहे आपल्याला, की जेणेकरून जे पाणी येते आपलं पाईपलाईनचं ते थेट या वाफेमध्ये जातं भरणीसाठी. कमी कष्टात आणि कमी मजुरामध्ये हा एक शेतकऱ्यांसाठी सोपा पर्याय आहे. फक्त याची जी निगा आहे, संगोपन, ते जास्त दिवस राखायला लागते, कारण बी उतरण्यापासून ते आपल्याला कांदे काढणीपर्यंत साधारण याला 4 महिन्याच्या आसपास वेळ जातो. कारण की आपण रोप टाकलेले नसते, रोप जे आपण टाकतो आहे तिथून तर कांदे काढणीपर्यंत सर्व व्यवस्थितरित्या हँडल करायला लागतं. त्यामुळे हे थोडंसं टप्प्याटप्प्याने केलं तर आपल्याला सोयीस्कर होते.